हॅलो विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्राच्या SYBA स्पेशल 1च्या या तासाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण अरिस्टॉटलचे राज्यविषयक विचारांच्या मध्ये त्याचं राज्याचे वर्गीकरण समजून घेतलं। त्या वर्गीकरणामध्ये आपण राज्याचे प्रकार समजून घेतले। अगोदर संविधान समजून घेतलं आणि मग राज्याचा प्रकार समजून घेतले। त्याने वेगवेगळे राज्याचे 6 प्रकार सांगितले। त्यातले 3 शुद्ध 3 अशुद्ध, गुणतत्व, संख्यातत्व, वर्गीकरणाचे ते आधार आणि मग ते वेगवेगळे 3 शुद्ध 3 अशुद्ध असे 6 शासन प्रकार आपण मागच्या तासाला समजून घेतले। आता आजच्या तासाला आपण राज्याचं ह्या प्रकारांचं जे आहे याचं परिवर्तन चक्र समजून घेणार आहोत। परिवर्तन चक्र म्हणजे काय, तर अरिस्टॉटल असं म्हणतो की राज्याचे हे जे 6 प्रकार हे स्थिर नाही आहेत। आता वेगवेगळे शासन प्रकार जे आहेत तर हे एकाच राज्यात एका वेगवेगळे आहेत। आता आपल्याला असं वाटेल की एखाद्या राज्यामध्ये लोकशाही असेल, एखाद्या राज्यामध्ये घटनात्मक लोकशाही असेल, एखाद्या राज्यामध्ये राजतंत्र किंवा राजसत्ता असेल, एखाद्या राज्यामध्ये एकतंत्र किंवा हुकुमशाही असेल, एखाद्या राज्यामध्ये महाजनशाही असेल, कुलीनतंत्र असेल किंवा त्याचाच अशुद्ध प्रकार एखाद्या राज्यामध्ये अल्पजनसत्ता असेल किंवा अल्पजनशाही असेल। तर अशा प्रकारे असं आपल्याला वाटू शकतं, म्हणजे वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे शासन प्रकार किंवा वेगवेगळ्या शासन प्रकारांचं मिश्रण असंही असू शकतं। पण अरिस्टॉटल तसं म्हणत नाही। एकाच वेळेला अनेक राज्यांच्या मध्ये वेगवेगळे शासन प्रकार ही गोष्ट अरिस्टॉटलला मान्य नाही आणि म्हणून अरिस्टॉटलने काय केलेले, राज्याचं परिवर्तन चक्र समजून सांगितलेलं आहे। तर काय हे परिवर्तन चक्र हे आपल्याला समजलं म्हणजे आपल्याला जे त्यांनी एकाच वेळेला अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे शासन प्रकार कसे नाहीत हे आपल्याला पुढे समजेल। तर परिवर्तन चक्र समजून घेताना पहिल्यांदा समजून घ्या की त्याने 6 शासन प्रकार सांगितले। आपण मागच्या तासाला पाहिलं 3 शुद्ध 3 अशुद्ध। तर त्याच्यामध्ये पहिलं जो शासन प्रकार आहे संख्यातत्वानुसार एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता, तिथून आपण परिवर्तन चक्राला सुरुवात करूया। आता सुरुवात जी होते राज्याच्या परिवर्तन चक्राची ही होते राजेशाहीपासून किंवा ज्याला आपण लोकसत्ता म्हणतो त्याच्यानुसार तिथून सुरुवात होते। त्याने एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असतानाच संख्यातत्वानुसार शुद्ध शासन प्रकार जो आहे तो आहे राजेशाही किंवा राजसत्ता। त्याला त्याने पॉलिटी असं म्हटलेलं आहे इंग्रजीमध्ये। तर या पॉलिटीपासून आपण सुरुवात करू। तर पहिल्यांदा राजेशाही अस्तित्वात होते, म्हणजे जेव्हा राज्य निर्माण होतं ना, राज्य निर्माण होतानाच पहिल्यांदा राजेशाही निर्माण होते आणि मग एक शक्तिशाली व्यक्ती, एक बुद्धिमान व्यक्ती, एक गुणी व्यक्ती, सर्वगुण संपन्न व्यक्ती, एक चारित्र्यवान व्यक्ती राजा बनतो किंवा लोक त्याला राजा म्हणून निवडतात। बुद्धिमान असतो, हुशार असतो, शूर असतो, कार्यक्षम असतो म्हणून लोक त्याला राजा निवडतात। आणि मग हा राजा काय करतो, हा लोकांच्या हितासाठी काम करतो, हा सर्वगुण संपन्न असतो, हा विवेकी असतो, हा जनकल्याणकारी वृत्तीचा असतो आणि म्हणून तो लोकांची काळजी घेतो, प्रजेचं हित जोपासतो आणि म्हणून राजेशाही हा शुद्ध शासन प्रकार आहे। पण कालांतराने काय होतं की राजा भ्रष्ट व्हायला लागतो, राजा स्वार्थी व्हायला लागतो, म्हणजे राजाची प्रवृत्ती बदलते आणि राजा भ्रष्ट अशुद्ध व्हायला लागतो किंवा राजा नाही झाला तर त्याचा पुढचा वारस कुणीतरी भ्रष्ट होतो आणि मग राजा भ्रष्ट झाला की त्या पॉलिटीचं रूपांतर, त्या म्हणजे चांगल्या शासन प्रकाराचं मोनार्कीचं रूपांतर जे आहे, त्या राजसत्तेचं रूपांतर जे आहे ते भ्रष्ट शासन प्रकारामध्ये होतं। तर तो जो भ्रष्ट शासन प्रकार आहे तर तो आहे एकतंत्र किंवा ज्याला आपण हुकुमशाही म्हणतो, तर त्या शासन प्रकारामध्ये त्याचं रूपांतर होतं। मगाशी आपण जे मागच्या तासाला फक्त शासन प्रकार समजून घेतले, त्या त्या शासन प्रकारचं वैशिष्ट्य समजून घेतलं। पण आता आपल्याला काय पाहिजे की एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता असताना शासन चांगलं असतं, शुद्ध,
आणि जेव्हा ते भ्रष्ट होतं त्यावेळेला त्याचं रूपांतर अशुद्ध शासनामध्ये होतं. म्हणजेच राजेशाहीचं रूपांतर कशामध्ये होतं तर ते जुलूमशाहीत होतं, हुकुमशाहीत होतं, एकतंत्रामध्ये होतं. आणि मग राजा जनतेवर अन्याय करायला लागतो, अत्याचार करायला लागतो आणि लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करतो आणि स्वहिताकडे स्वार्थाकडे अधिक लक्ष देतो. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला राजा भ्रष्ट होतो त्यावेळेला म्हणजे हे काय झालं, हे एक प्रकारचं परिवर्तन झालं. म्हणजे राजेशाहीतून राजतंत्रातून एकतंत्रामध्ये शासन संस्थेचं परिवर्तन झालं. हे पहिलं परिवर्तन झालं. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला राजेशाहीचं किंवा राजतंत्राचं मोनार्कीचं रूपांतर एकतंत्रामध्ये होतं, म्हणजे टायरनीमध्ये होतं, झोटिंगशाहीमध्ये होतं, जुलूमशाहीमध्ये होतं, त्यावेळेला लोक काय करतात, सत्ता बदल करतात. आणि मग राज्यातले शहाणे लोक, राज्यातले कुलीन लोक, चांगल्या घराण्यातले लोक, चारित्र्यवान लोक म्हणजे थोडे लोक, काही लोक, कुलवान लोक, उच्च घराण्यातले लोक, उच्च कुळातले लोक एकत्र येतात. शहाणे लोक, बुद्धिमान लोक एकत्र येतात, त्या राज्याला सत्तेवरून घालवतात आणि स्वतः सत्ता हातामध्ये घेतात. आणि मग लोकांनी ती सत्ता, थोड्या लोकांनी ती सत्ता हातात घेतल्याच्या नंतर पुढची शासन पद्धती चालू होती, शुद्ध शासन प्रकार, कुलीन तंत्र किंवा महाजन सत्ता सुरू होते. त्याला अरिस्टोक्रेसी असं अरिस्टॉटलनी म्हटलेले आपण शासन प्रकारामध्ये ते मागे पाहिलं. तर कुलीन तंत्रातले जे शासनकर्ते असतात ते बुद्धिमान असतात, कार्यक्षम असतात, जनहिताची काळजी घेतात. पण ते सुद्धा जसा राजा भ्रष्ट होतो तसं कुलीन तंत्रातले म्हणजे संख्या तत्वानुसार काही लोकांच्या हातामध्ये सत्ता असणारं कुलीन तंत्र हा जो शासन प्रकार आहे, शुद्ध शासन प्रकार, ते शासनकर्ते पण कालांतराने भ्रष्ट होतात. त्यांच्यामध्ये सत्ता लालसा जागृत होते. सत्तेचा वापर ते धन जमवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी करू लागतात. संपत्तीचा संग्रह करू लागतात. प्रजेच्या उपयोगासाठी संपत्ती वापरण्याऐवजी स्वार्थासाठी वापरायला लागतात. म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं दुष्टचक्र सुरू होतं. त्यांच्यामध्ये आपसात कुलीन जे थोडे लोक असतात, राज्यकर्ते वर्गांचा वर्ग, त्यांच्यामध्ये स्पर्धा सुरू होते, अशांतताही निर्माण होते त्याच्यातून. आणि मग हे जेव्हा होतं तेव्हा ते काय होतं, तेव्हा ते शासन संस्थेचं रूपांतर होत असतं, परिवर्तन होत असतं. म्हणजे महाजन सत्तेचं, कुलीन सत्तेचं रूपांतर हे अल्पजन सत्तेमध्ये होतं. आणि ही किंवा त्याला अल्पजन सत्तेला दुसरा शब्द त्याने अरिस्टॉटलनं वापरलेला आहे, धनिकशाही, किंवा इंग्रजीमध्ये त्याला ऑलिगार्की असं त्याने म्हटलेलं आहे. तर ही धनिकशाही ही जी अल्पजनशाही आहे, हे थोडे लोक स्वार्थासाठी सत्ता वापरतात. म्हणून मग राज्यातले सगळे लोक, अनेक लोक एकत्र येतात आणि ह्या अल्पजनशाहीला, या धनिकशाहीला, धनिक राज्यकर्त्यांना सत्तेवरून घालवतात आणि लोक सत्ता हातामध्ये घेतात. आणि मग ते लोक काय करतात, आपले काही प्रतिनिधी निवडतात आणि त्या प्रतिनिधींच्या मार्फत सत्ता चालवतात. त्या शासनाला अरिस्टॉटलने म्हटलेलं आहे घटनात्मक लोकशाही किंवा पॉलिटी. आता हे लोकांच्या हातामध्ये सत्ता असते आणि लोकांच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळे साहजिकच लोकहिताची कामं होतात आणि लोकांना आपलं हित कशात हे चांगलं कळत असतं. आणि म्हणून हे लोक दरिद्री लोकांना मदत करतात, दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रयत्न करतात, लोकांचा छळ होणार नाही याची काळजी घेतात आणि मग जनकल्याणाचा उद्देश या शासनाचा असतो. परंतु कालांतरानं ह्या पण शासन संस्थेचं म्हणजे घटनात्मक लोकशाहीचं रूपांतर भ्रष्ट शासनामध्ये व्हायला लागतं. हे पण शासनकर्ते भ्रष्ट व्हायला लागतात, हे पण स्वार्थ साधायला लागतात, हे पण विवेक सोडतात. आणि लोकांच्या हातामध्ये ज्या वेळेला सत्ता असते त्यावेळेला साहजिकच समाजाचा बहुसंख्य वर्ग हा अज्ञानी असतो आणि बहुसंख्य वर्ग अज्ञानी असल्यामुळं घटनात्मक लोकशाहीतले राज्यकर्ते पण अज्ञानीच असतात. आणि हे अज्ञानी लोक सुरुवातीला जनहिताची काळजी घेतात, घटनात्मक लोकशाही अस्तित्वात असते तोपर्यंत. म्हणजे धनिकशाही संपून जेव्हा लोकशाही घटनात्मक अस्तित्वात येते त्यावेळेला लोकहिताच्या उद्देशानेच त्याने धनिकशाहीकडून सत्ता काढून घेतलेली असते, म्हणून ते चांगली शासन संस्था राबवतात. परंतु पुढे त्यांच्या अज्ञानामुळं म्हणा
आणि सर्वसामान्य माणसांच्या मध्ये दुर्गुण पण जास्त असतात बहुसंख्य लोकांच्या मध्ये, आणि म्हणून त्या दुर्गुणांमुळे, त्या अज्ञानामुळे पुढे किंवा त्यांच्यामध्ये मतमतांतर होतात आणि शासन सत्ता भ्रष्ट होते. गरीब लोक असतात आणि ते गरीब लोकांना श्रीमंतीची हाव जास्त असते असं मानलं जातं. त्यांना गरिबीतून श्रीमंत व्हावं वाटतं आणि म्हणून ते संपत्ती पण जमवायला लागतात. आणि मग घटनात्मक लोकशाहीचं रूपांतर झुंडशाहीमध्ये होतं, पॉलिटीचं रूपांतर डेमोक्रेसीमध्ये होतं, किंवा त्याला समूहतंत्र पण म्हटलेलं आहे, समूहतंत्र किंवा झुंडशाही. तर ह्या झुंडशाहीमध्ये, या समूहतंत्रामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि मग पुढे काय होतं की हे समूहतंत्र ज्या वेळेला तयार होतं, म्हणजे पॉलिटीचं रूपांतर डेमोक्रेसीत, लोकसत्तेचं रूपांतर झुंडशाहीत, समूहतंत्रामध्ये होतं, त्यावेळेला पुन्हा कुणीतरी एक प्रबळ व्यक्ती पुढे येतो, एक कार्यक्षम व्यक्ती पुढे येतो, एक गुणवान व्यक्ती पुढे येतो, समाजहिताचा विचार करणारा कोणीतरी एक व्यक्ती पुढे येतो आणि तो व्यक्ती पुन्हा शासन संस्था हातात घेतो आणि पुन्हा नव्यानं एकदा राजेशाही सुरू होते, ज्याला आपण शुद्ध शासन प्रकार असं म्हणतो. राजेशाहीतला पॉलिटी हा शासन प्रकार पुन्हा नव्याने सुरू होतो आणि पुन्हा दुसरं परिवर्तन चक्र सुरू होतं. म्हणजे हे जे परिवर्तन चक्र आहे हे सातत्यानं चालू राहतं. म्हणजे राजेशाही येते पहिल्यांदा, ती अशुद्ध होऊन तिचं रूपांतर याच्यामध्ये होतं, हुकुमशाहीमध्ये होतं. पुन्हा ती सत्तेवरून घालवतात काही लोक, शहाणे लोक, कुलीन लोक एकत्र येऊन. मग अरिस्टोक्रॅसी किंवा कुलीन तंत्र असं येतं, ते त्याचं रूपांतर धनिक तंत्रात होतं. धनिक तंत्रातला मग सगळे लोक ते विरोध करतात एकत्र येऊन, मग धनिक तंत्र नष्ट करतात. मग घटनात्मक लोकशाही अस्तित्वात येते, पॉलिटी, पुन्हा ते भ्रष्ट होतात. पुन्हा ते भ्रष्ट झाले की मग त्याचं रूपांतर झुंडशाहीमध्ये होतं आणि मग पुन्हा कुणीतरी शक्तिमान व्यक्ती एकात पुढे येतो, बुद्धिमान माणूस पुढे येतो आणि तो राजसत्ता स्थापन करतो. म्हणजे हे प्रत्येक शासन व्यवस्थेमध्ये हे सातत्यानं परिवर्तन चक्र चालू राहतं. असं नाही की एखाद्या राज्यात लोकसत्ता, एखाद्या राज्यात घटनात्मक लोकशाही, एखाद्या राज्यामध्ये राजसत्ता, एखाद्या राज्यामध्ये कुलीनशाही, असं नाही. तर प्रत्येक राज्यामध्ये ह्याच क्रमाने ह्या पद्धतीनं राज्याचं परिवर्तन चक्र चालू राहतं असं अरिस्टॉटलनी म्हटलेलं आहे. आता हे राज्याचं परिवर्तन चक्र समजून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला समजून घ्यायचे या परिवर्तन चक्रातले आणि या वर्गीकरणातले दोष. तर ह्या वर्गीकरणातले दोष सांगताना पहिला दोष तो असं सांगतो अरिस्टॉटल की हे वर्गीकरण, पहिली गोष्ट म्हणजे शासन संस्थेचं वर्गीकरण आहे. अरिस्टॉटलने त्याला काय म्हटलेलं आहे, राज्याचं वर्गीकरण, पण वास्तवात ते आहे शासन संस्थेचं वर्गीकरण. म्हणजे काय, तर आता राज्याचं वर्गीकरण सांगायचं झालं तर राज्य हे सगळे एकाच प्रकारचे असतात. त्यामुळं राज्याचं काही वर्गीकरण करणार, पण हे मुळात त्याने ज्याला राज्याचं वर्गीकरण म्हटलेलं आहे ते ॲक्च्युअल आहे शासनाचं वर्गीकरण. म्हणजे एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता, काही व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता, अनेक व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता. राजेशाही, हुकुमशाही, त्यानंतर अल्पजनशाही किंवा धनिकशाही किंवा घटनात्मक लोकशाही किंवा झुंडशाही, हे काय आहे तर हे राज्याचे प्रकार नाही, तर हे शासनाचे प्रकार आहे. आणि म्हणून टीकाकार अशी टीका करतात, पहिली टीका त्याच्यावर अशी करतात की हे राज्याचं वर्गीकरण नाही तर हे शासनाचं वर्गीकरण आहे. पण अर्थात अरिस्टॉटलला त्याच्याबद्दल आपल्याला दोषी धरता येत नाही. कारण असं की त्याच्या काळामध्ये जसं संविधान आणि राज्य असा फरक त्याला करता आला नाही, संविधानालाच त्याने राज्य म्हटलेलं आहे, तसं शासन संस्थेलाच त्याने राज्य पण म्हटलेलं आहे. तर हा तो विचारांच्या उदयाचा, विकासाचा काळ होता. मुळातच अरिस्टॉटल हा राज्यशास्त्राचा उद्गात आहे. राज्यशास्त्राचा फादर ऑफ पॉलिटिकल सायन्स असं त्याला म्हटलं जातं. त्याने राज्यशास्त्राचा पाया घातलेला आहे आणि म्हणून सुरुवात होती त्याच्यापासून राजकीय विचारांची. आणि म्हणून त्यावेळेला आज जसं राज्यविषयक विचार म्हणजे स्पेशलाइज झालेले आहेत तसे त्या काळामध्ये नव्हते आणि म्हणून त्याच्याबद्दल त्याला दोष देता येत नाही. पण त्याच्या विचारामध्ये आजच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा दोष आहे.
म्हणजे त्यांनी शासन आणि राज्य यात फरक केलेला नाही हे आपल्याला मान्य करावं लागतं. दुसरी गोष्ट, त्याचं हे जे वर्गीकरण आहे टीकाकारांच्या मते, तर हे कालबाह्य झालेले असं दुसरी टीका त्याच्यावर टीकाकारांच्याकडून केली जाते. हे वर्गीकरण कालबाह्य झालेलं आहे. याचं कारण काय, तर इसवी सन पूर्व काळामध्ये त्याने हे वर्गीकरण केलं आहे. इसवी सन पूर्व 384 ते इसवी सन पूर्व 322 हा त्याचा काळ आहे. म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी 300 वर्ष आधीचे त्याचे हे विचार आहेत. म्हणजे इसवी सन पूर्व 250-300 वर्षापूर्वीचे त्याचे विचार असल्याच्यामुळं साहजिकच त्याचे विचार जे आहेत हे जवळपास 4,500 वर्षापूर्वीचे 2,500 वर्षापूर्वीचे त्याचे हे विचार असल्यामुळं साहजिकच त्या विचारामध्ये ते विचार आज कालबाह्य होणं ही काही विशेष गोष्ट नाही आहे. थोडक्यात काय की आज त्याचे विचार कालबाह्य झालेले आहेत. आता कालबाह्य आहेत म्हणजे कसे, तर आधुनिक काळामध्ये इतक्या भिन्न राज्य पद्धती उदयाला आलेल्या आहेत. उदाहरणार्थ संघराज्य शासन पद्धती, प्लेटोच्या काळामध्ये संघराज्य शासन पद्धती नव्हती किंवा एकात्म शासन पद्धती, संघराज्य शासन पद्धती असे प्रकार त्याच्या काळात नव्हते. त्याच्यानंतर राजेशाहीमध्ये पण जे वेगवेगळे प्रकार, लोकनियुक्त राजेशाही, परंपरेने आले राजेशाही, असेही प्रकार फारसे त्या काळामध्ये वर्गीकरणामध्ये त्याच्या आढळत नाही. म्हणजे थोडक्यात काय की त्याचं जे काही शासन संस्थेचं वर्गीकरण आहे ते कालबाह्य झालेलं आहे. आज ज्या नवनवीन शासन पद्धती आपल्याला दिसतात त्या त्याच्या काळामध्ये नव्हत्या. तर थोडक्यात काय की संसदीय लोकशाही, अध्यक्षीय लोकशाही, संघराज्य लोकशाही, एकात्म लोकशाही हे प्रकार त्या काळामध्ये नसल्यामुळे त्याची शासन पद्धती कालबाह्य झालेली आहे असा त्याचा अर्थ आहे. तिसरी टीका अशी केली जाते टीकाकारांच्याकडून की त्याचं वर्गीकरण हे तांत्रिक स्वरूपाचं आहे. म्हणजे तांत्रिक स्वरूपाचं म्हणजे कसं, म्हणजे तर्कशास्त्रीय पद्धतीचं आहे, यांत्रिक पद्धतीचं आहे. तर त्यांनी काय केलं, एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता, काही व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता, अनेक व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता, अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं काय होतं की हे यांत्रिक वर्गीकरण होतं, तांत्रिक वर्गीकरण होतं. म्हणजे ज्याला आपण वस्तुनिष्ठ वर्गीकरण म्हणूया, तर अशा प्रकारचं ते वस्तुनिष्ठ वर्गीकरण होत नाही, तर ते यांत्रिक आणि तांत्रिक स्वरूपाचं वर्गीकरण होतं. आणि समाज व्यवस्थेला, राज्य व्यवस्थेला असं एका साच्यामध्ये, असं एका यंत्रामध्ये बसवता येत नाही. कारण आता उदाहरणार्थ तुम्ही लोकशाहीचं उदाहरण घेतलं तर लोकशाहीमध्ये इतके भिन्न प्रकार आहेत आज. म्हणजे जसं आपण इतक्यात बघितलं की कालबाह्य वर्गीकरणामध्ये बघितलं की संसदीय लोकशाही, संघराज्य लोकशाही, एकात्म लोकशाही, आणखी वेगवेगळे लोकशाहीचे प्रकार निर्माण झालेले आहेत. तर किंवा आणखी प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही, म्हणजे लोकशाहीचे इतके भिन्न प्रकार आहेत बघा आजच्या काळामध्ये. थोडक्यात काय की त्याचं हे जे वर्गीकरण हे तांत्रिक वर्गीकरण आहे असं टीकाकारांचं म्हणणं आहे. म्हणजे काय की आज तुम्ही लोकशाही जर बघितली तर लोकशाहीत इतके भिन्न प्रकार आहे आणि नुसते भिन्न प्रकार आहेत. आता लोकशाहीचे तसे त्यानेही शुद्ध आणि अशुद्ध दोन प्रकार सांगितलेत, पण याच्यामध्ये भेसळ पण असते. म्हणजे दोन्ही शासन पद्धतीतले गुण काही ठिकाणी एकत्र असतात. म्हणजे उदाहरणार्थ राजेशाहीतली काही वैशिष्ट्ये आपल्याला महाजनशाहीत दिसतील, महाजनशाहीतली काही वैशिष्ट्ये लोकशाहीत दिसतील, लोकशाहीतली काही वैशिष्ट्ये आपल्याला राजेशाहीत दिसतील. म्हणजे असं तांत्रिक जे काही त्याने वर्गीकरण केलेलं आहे असं वर्गीकरण करणं टीकाकारांच्या मते चुकीचं आहे. यांत्रिक वर्गीकरण करणं चुकीचं आहे. म्हणजे हा एक साचा आहे आणि दुसरा हा एक साचा आहे, तिसरा साचा नाही. या साच्यातली वस्तू त्या साच्यात जाणार नाही, त्या साच्यातली वस्तू या साच्यात येणार नाही. असं जे तुम्ही एखाद्या भौतिक वस्तूचं वर्गीकरण करू शकता तसं राज्यसंस्थेचं वर्गीकरण करणं शक्य नाही. आणि म्हणून आपण राजकारणामध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये बघितलं, कारण राज्यशास्त्र हे समाजशास्त्र आहे आणि समाज हा एक संध किंवा एक साची नसतो. आणि म्हणून मग वर्गीकरण जर करायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की याचं हे जे वर्गीकरण आहे अरिस्टॉटलने सांगितलं राज्यसंस्थेचं, तर हे यांत्रिक स्वरूपाचं आहे.
सामाजिक शास्त्रातल्या एखाद्या गोष्टीचं अशा पद्धतीनं यांत्रिक वर्गीकरण करता येणं शक्य नसतं, अशी टीकाकारांची टीका आहे. आणि किंवा त्यांनी जे म्हटलं की एक सद्गुणी सत्ता आणि एक दुर्गुणी सत्ता, एक शुद्ध सत्ता एक अशुद्ध सत्ता, तर असं नसतं. म्हणजे पूर्ण शुद्ध सत्ता, पूर्ण शुद्ध लोकशाही, पूर्ण अशुद्ध लोकशाही, पूर्ण अशुद्ध राजेशाही, पूर्ण अशुद्ध राजेशाही, पूर्ण चांगली सत्ता, पूर्ण चांगली म्हणजे पूर्ण वाईट सत्ता. तर अशा प्रकारचं वर्गीकरणाचे ते काही संख्या तत्व किंवा आणखी गुणतत्व त्यांनी सांगितले. तर असं काटेकोर यांत्रिक पद्धतीचं वर्गीकरण करणं काही शक्य नसतं. दुसरी टीकाकारांची अशी आहे की त्याच्यावर प्लेटोचा प्रभाव आहे. आता प्लेटोचा प्रभाव असणं यात काय दोष आहे? तर प्लेटोचा प्रभाव असणं यात दोष नाही, पण प्लेटोच्या प्रभावातून त्याच्या वर्गीकरणाच्या राज्याच्या विचारामध्ये दोष निर्माण झालेला आहे. तर तो काय झालेला आहे की प्लेटोनं देखील त्याच्या स्टेटसमन ग्रंथामध्ये वर्गीकरण केलेलं आहे राज्यसंस्थेचं, आणि त्याचाच प्रभाव पडल्यामुळं प्लेटोने काय केलेलं आहे, त्याच वर्गीकरणामध्ये थोड्याशा सुधारणा केल्या आणि तोच विचार पुढे वर्गीकरण म्हणून मांडलेला आहे. म्हणजे प्लेटोचं अनुनय करणं, प्लेटोचा विचार स्वीकारणं हा दोष नाही, पण प्लेटोचा वर्गीकरण दोषासहित स्वीकारणं हा त्याचा दोष आहे. आणि म्हणून प्लेटोच्या प्रभावामुळं प्लेटोच्या वर्गीकरणात जे दोष होते ते दोष अरिस्टॉटलच्या पण वर्गीकरणामध्ये दिसतात, आणि म्हणून प्लेटोचा प्रभाव त्याच्या वर्गीकरणावर असणं हा पण एक दोष मानला जातो. आता तिसरा दोष या वर्गीकरणाचा असा आहे की राज्यक्रांतीचा एक विशिष्ट क्रम त्याने सांगितलेला आहे. म्हणजे बघा, जसं 1, 2, 3, 4, 5 हे आकडे, म्हणजे एकाच्या नंतर 4 येत नाही, 4च्या नंतर 3 येत नाही, 3च्या नंतर किंवा 5च्या नंतर 10 येत नाही. तशा पद्धतीनं म्हणजे हे गणित झालं. गणितामध्ये 1, 2, 3, 4, 5 हा क्रम असतो. तो क्रम चुकला की पूर्ण पुढचा क्रम समजा 1 ते 100 आकड्यामध्ये एक जरी आकड्याचा क्रम चुकला तर पुढचा सगळा क्रम चुकून जातो. एखादा शून्य कमी जास्त झाला तर सगळं गणित जसं चुकतं त्या पद्धतीनं म्हणजे गणितामध्ये जसं शास्त्रशुद्धता काटेकोरपणा असतात तसा काटेकोरपणा तसा म्हणजे गणिती पद्धत आपल्याला समाजशास्त्रामध्ये, राज्यशास्त्र या सामाजिक शास्त्रामध्ये वापरता येत नाही. आणि तो दोष नेमका प्लेटोच्या या परिवर्तन चक्रामध्ये आणि प्लेटोच्या या वर्गीकरणामध्ये आपल्याला असा दिसतो की त्यांनी जे गतिचक्र सांगितलेलं आहे तर त्याचा एक विशिष्ट क्रम सांगितलेला आहे. तो क्रम कसा आहे? पहिल्यांदा काय? राजेशाही, राजसत्ता, पॉलिटी. ती पॉलिटी अशुद्ध झाली की पुढचा शासन प्रकार कोणता तयार होतो? तर तो एकतंत्र किंवा ज्याला हुकुमशाही म्हटलेले तो तयार होतो. त्याला त्यांनी टायरनी असा दुसरा शब्द दिला आहे. म्हणजे मोनार्की या शुद्ध प्रकाराचं रूपांतर होतं टायरनी, म्हणजे राजेशाहीचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये. पुढे तो काय म्हणतो की ती हुकुमशाही जाते आणि महाजनशाही येते, चांगला शासन प्रकार अरिस्टोक्रॅसी. ती जाते आणि अल्पजनशाही येते. अल्पजनशाही म्हणजे ऑलिगार्की, आणि ती गेली की घटनात्मक लोकशाही पॉलिटी येते, आणि पॉलिटी गेल्याच्या नंतर डेमोक्रेसी किंवा लोकशाही हा अशुद्ध शासन प्रकार येतो. म्हणजे त्याचं जे राज्याचं वर्गीकरण आहे ते एक पहिल्यांदा शुद्ध शासन प्रकार, दुसरा अशुद्ध शासन प्रकार, पुन्हा शुद्ध, पुन्हा अशुद्ध, पुन्हा शुद्ध, पुन्हा अशुद्ध. म्हणजे असा एक विशिष्ट क्रम त्याने सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल त्याने केलेला नाही. पण मित्रांनो, असं प्रत्यक्षामध्ये होतं का? म्हणजे जसं गणितामध्ये 1, 2, 3, 4 असा क्रम असतो आणि त्याच्यामध्ये बदल होत नाही, तसं इथं होत नाहीये. विज्ञानाचा, भौतिकशास्त्राचा, रसायनशास्त्राचा एखादा नियम असेल तो जगामध्ये तुम्ही कुठेही गेलात, कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही काळामध्ये गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राचे नियम बदलत नाही, पाण्याचा गुणधर्म जगात कुठेही गेला तर बदलत नाही. पण तसं समाजशास्त्रामध्ये, राज्यशास्त्रामध्ये आपल्याला करता येणार नाही. समाजशास्त्रामध्ये किंवा राज्यशास्त्र या सामाजिक शास्त्रामध्ये आपल्याला अरिस्टॉटलने जे परिवर्तन चक्र सांगितलं राज्याचं त्याच्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने म्हणजे राजेशाही आणि मग हुकुमशाही, हुकुमशाही संपली की महाजनशाही, महाजनशाही संपली की अल्पजनशाही, असं आपल्याला राज्यशास्त्रामध्ये, समाजशास्त्रामध्ये
अशा पद्धतीनं त्या विशिष्ट क्रमाने शासन पद्धती बदलत जाणार नाही. उलट आपल्याला मगाशी आपण तांत्रिक दोष त्याचा जो बघितला, तांत्रिक वर्गीकरण त्याच्यामध्ये बघितलं आपण की राजेशाही म्हणजे राजेशाही असं एक साचेबद्ध, आणि अल्पजनशाही म्हणजे अल्पजनशाही, महाजनशाही म्हणजे महाजनशाही असं साचेबद्ध वर्गीकरण करता येत नाही. तसंच ह्या विशिष्ट क्रमानेच बदल होत जाईल राज्याच्या परिवर्तन चक्रामध्ये, असं काही सांगता येत नाही. उदाहरणार्थ तो जो म्हणतो की राजेशाहीचं रूपांतर भ्रष्ट झाली की ती हुकुमशाहीत होतं, मग हुकुमशाहीनंतर येते महाजनशाही, तर असं होणार नाही. काय होऊ शकतं तर ह्या क्रमाच्या ऐवजी वेगळाही क्रम असू शकतो. म्हणजे राजेशाहीच्या जागी हुकुमशाही न येता महाजनशाही येऊ शकते, महाजनशाहीच्या नंतर अल्पजनशाही न येता घटनात्मक लोकशाही येते, किंवा राजेशाहीतून डायरेक्ट घटनात्मक लोकशाही येऊ शकते, किंवा भ्रष्ट लोकशाही शासन प्रकारामधून महाजनशाही हा शासन प्रकार येऊ शकतो, महाजनशाहीतून राजेशाही येऊ शकते. म्हणजे प्रत्येक वेळेला शुद्ध शासन प्रकारातून भ्रष्ट शासन प्रकार त्याचा, आणि त्याच्यातून नवीन शुद्ध शासन प्रकार, असंच होईल असं काही नाही. म्हणजे हा जो चढता क्रम आहे, उतरता क्रम त्यांनी सांगितलेला आहे. राजेशाही, हुकुमशाही, महाजनशाही, अल्पजनशाही, घटनात्मक लोकशाही आणि लोकशाही, भ्रष्ट लोकशाही. तर असाच क्रम प्रत्येक वेळेला होईल असं सांगता येत नाही. तर काय होईल की चढत्या क्रमाने पण होऊ शकतं. म्हणजे लोकशाहीतून घटनात्मक लोकशाही, घटनात्मक लोकशाहीकडून अल्पजनशाही, अल्पजनशाहीकडून महाजनशाही, महाजनशाहीकडून हुकुमशाही, हुकुमशाहीकडून राजेशाही, असाही क्रम होऊ शकतो. म्हणजे आता चढता क्रमाने जरी घेतलं तर तेही जसं त्यांनी क्रम सांगितलेला अरिस्टॉटल त्याच पद्धतीनं होईल असं नाही, त्याच्यातही उड्या मारत मारत होऊ शकते. म्हणजे एका शासन प्रकारातून रूपांतर होताना मधला शासन प्रकार वगळून त्याच्या पुढच्या शासन प्रकारामध्ये पण जाऊ शकते. म्हणजे परिवर्तन चक्राचा जो त्याने गतिचक्र सांगितलेलं आहे, परिवर्तनाचं चक्र सांगितलेलं आहे, विशिष्ट क्रम त्याने सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीनं शासन पद्धतीचं वर्गीकरण त्याने सांगितल्या पद्धतीनंच होईल असं काही नाही. त्यानंतर आणखी एक दोष असा सांगितला तो त्याच्या वर्गीकरणातला की त्याने मध्यम वर्गावर अधिक भर दिलेला आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात मध्यम वर्ग कुठं आला तर त्याने हे जे चांगले शासन प्रकार सांगितलेले आहेत, म्हणजे मग ते राजेशाही असेल, ती महाजनशाही असेल, किंवा ती घटनात्मक लोकशाही असेल, तर ह्या सगळ्या शासन पद्धती म्हणजे मध्ये त्याने मध्यम वर्गावर भर दिला. कारण त्याचा मध्यम वर्गावर फार विश्वास होता. आणि मग हा मध्यम वर्ग, आणि साधारणपणे आपल्याला माहिती आहे की जगातल्या अनेक चळवळींचं नेतृत्व मध्यम वर्ग करत असतो. म्हणजे श्रीमंत वर्ग बुद्धीपासून दूर असतो, गरीब वर्गाला शिक्षण नसतं, आणि म्हणून समाजातला बौद्धिक लोकांचा वर्ग, बुद्धिमान लोकांचा वर्ग जो असतो हा प्रामुख्यानं मध्यम वर्गातून, खात्या पित्या घरातून, किंवा थोडक्यात खाऊन पिऊन सुखी असलेल्या लोकांकडून येतो. श्रीमंत लोकांना ज्ञानाचं देणं घेणं नसतं, त्यांचं लक्ष पैशाकडे असतं, आणि गरीब लोक पैशाच्या विवंचनेमध्ये असल्यामुळं ज्ञान शिक्षण याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. आणि म्हणून मध्यम वर्ग हा जगामध्ये नेहमीच राज्य क्रांत्यांच्यामध्ये किंवा कुठल्याही सामाजिक सुधारणेमध्ये, सामाजिक क्रांत्यांच्यामध्ये पुढे असतो. आणि त्या मध्यम वर्गाला अरिस्टॉटलने प्रमुख मानलेलं आहे. त्याला मध्यवर्ती ठेवून त्याने हा सगळा राज्याचा वर्गीकरणाचा सिद्धांत मांडलेला आहे आणि राज्याच्या परिवर्तनाचं चक्र त्याने मांडलेलं आहे. आणि म्हणून हा मध्यम वर्ग जो आहे, हा मध्यम वर्गाला केंद्रस्थानी ठेवून त्यानं हा सगळा विचार राज्याच्या परिवर्तन चक्राचा आणि राज्याच्या वर्गीकरणाचा मांडलेला आहे. आता पुढचा दोष त्याचा आपल्याला असा बघता येईल की त्याच्या वर्गीकरणामध्ये संस्थात्मक फरकाला फार महत्त्व दिलेलं आहे आणि गुणात्मक फरकाकडे त्याने दुर्लक्ष केलेलं आहे. संस्थात्मक फरक म्हणजे काय तर आता त्याने गुणतत्व वापरलेलं आहे, पण गुणात्मक गुणतत्व जरी वापरलेलं असतं तरी पण त्याने संख्या तत्वाला अधिक महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या हातात, काही व्यक्तींच्या हातात आणि अनेक व्यक्तींच्या हातात. तर अशी टीकाकारांची ही त्याच्यावर टीका आहे की त्याने गुणतत्वाच्या तुलनेत म्हणजे विचार दोन्ही तत्वांचा केला, गुणतत्व आणि संख्यातत्व, पण टीकाकारांचं असं म्हणणं आहे की त्याने गुणतत्वापेक्षाही जास्त महत्त्व संख्यातत्वाला दिलेलं आहे. किंवा
गुणात्मक फरकाकडे शासन संस्थेच्या त्याने द्यायला हवं तेवढं लक्ष न देता त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यानंतर आणखी एक टीका अशी केली जाते की त्याच्या वर्गीकरणामध्ये संदिग्धता आहे. संदिग्धता कशी, तर त्यांनी जे 6 शासन प्रकार शुद्ध अशुद्ध सांगितले, तर त्या शासन पद्धतीमध्ये फार मोठा फरक आपल्याला दिसत नाही. आता उदाहरणार्थ शुद्ध अशुद्ध शासन पद्धतीमध्ये महाजनशाही किंवा कुलीनशाही शुद्ध शासन प्रकार, आणि तो भ्रष्ट झाला की ती होते अल्पजन सत्ता किंवा धनिकशाही. तर दोन्हीमध्ये शासनकर्ता वर्ग एकच आहे, फक्त त्याला त्यांनी काय केलं, गुणात्मक दृष्ट्या शुद्ध अशुद्ध चांगली वाईट शासन सत्ता असा फक्त त्याने त्याला नाव दिलं, असा फरक फक्त केला. पण प्रत्यक्षामध्ये शासन प्रकाराचा जर विचार केला तर काही लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे, म्हणजे धनिकशाही किंवा अल्पजनशाहीतही काही लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे, थोड्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे, आणि ज्याला तो कुलीनशाही म्हणतो त्या कुलीनशाहीत पण काही लोकांच्याच हातामध्ये सत्ता आहे. आणि म्हणून या दोन्ही सत्तांच्या मध्ये विशेष फरक असा नाहीये, कारण दोन्हीकडे सारख्याच व्यक्तींच्या हातामध्ये सत्ता आहे. आणि म्हणून त्यानं 2 शासन संस्थांच्या मध्ये जो फरक असायला पाहिजे तो काही फारसा फरक केलेला नाही. किंवा ते जे म्हणतो की राजेशाही शुद्ध सत्तांच्या मध्ये, त्याच्यानंतर अल्पजनशाही किंवा घटनात्मक लोकशाही, या तिन्ही जे शासन प्रकार आहेत, तर या तिन्ही शासन प्रकारांच्या मध्ये शुद्ध सत्तेचा हेतू आहे, म्हणजे लोककल्याण हाच हेतू आहे. आणि मग या तिन्ही शासन सत्तांमध्ये फरक काय झाला, म्हणजे फक्त संख्यातत्वाला त्यांनी मगाशी आपण म्हटलो की त्यांनी संख्यातत्वालाच महत्त्व दिलं. जर राजेशाहीमध्ये लोककल्याणाला महत्त्व दिलं जातं, राज्यकर्ते स्वतःच्या स्वार्थाला महत्त्व देत नाही. त्याच्यानंतर शुद्ध शासन प्रकारापैकी अल्पजनशाही किंवा महाजनशाही ज्याला तो म्हणतो, त्या शुद्ध शासन प्रकार महाजनशाहीतही जर लोकांच्याच हिताला महत्त्व दिलं जातं, राज्यकर्ते स्वार्थ साधत नाही, भ्रष्ट होत नाही, विवेकी असतात, कार्यक्षम असतात. आणि घटनात्मक लोकशाहीमध्ये पण राज्यकर्ते जनतेच्या हिताकडे लक्ष देतात, भ्रष्ट नसतात, स्वार्थी नसतात, कार्यक्षम असतात, हे सगळे गुण आहेत. आणि मग या 3 शासन प्रकारात फरक काय राहिला, फरक काय झाला, फक्त संख्यातत्वाचाच फरक झाला. गुण तर तिन्हींमध्ये सारखेच आहेत. म्हणून थोडक्यात काय सारांश असा की त्याने जे काही महाजनशाही किंवा घटनात्मक लोकशाही किंवा जे काही वेगवेगळ्या शासन पद्धती सांगितल्या, तर ह्या शासन पद्धतीमध्ये काही विशेष गुणात्मक दृष्ट्या फरक दिसत नाही, फक्त संख्यात्मक दृष्ट्या त्याने फरक केले. थोडक्यात टीकाकारांचं म्हणणं काय की त्याच्या या वर्गीकरणामध्ये संदिग्धता आहे, 2 शासन प्रकारातला फरक स्पष्टपणे दिसत नाही. तर अशा प्रकारची टीका त्याच्यावर झालेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या तासाला एवढं पुरेसं आहे. धन्यवाद.